मंचावर उपस्थित आपल्या मुस्लिम संघाचे अध्यक्ष माननीय गायकवाड सर, आपले बंधू अजितजी कुलकर्णी, आमचे दुसरे बंधू नरेंद्रजी जाधव, आमचे जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष आणि आमचे यजमान आणि खानेगावजी, त्याचबरोबर आमची मैत्रीण रश्मीताई जाधव, आमच्या दामोडीताई जे आले, समोर बसलेले आमचे अजून एक बंधू प्रकाश भाऊ कडलर, संदीप भाऊ कडलर, या सर्वांच्या समक्षात तुम्ही सर्वांनी आज उर्मीचा वाढदिवस अतिशय सुंदररीत्याने असा साजरा केला, त्याबद्दल पहिली गोष्ट तुमचे सर्वांचे धन्यवाद. जाधव परिवाराला मी गेले 25-30 वर्षापासून कदाचित ओळखत असते. त्यांची सुरुवात अतिशय म्हणजे छोट्याशा घरात अगदी 10 माणसं राहत होते, मला असं वाटतं. जाधव साहेब स्वतः सकाळी उठून दूध टाकायला जायचे, म्हणजे अशी त्यांची सुरुवात. म्हणजे अतिशय अंत्योदयातून त्यांचा उदय झालेला आहे. प्रकाश भाऊंना माहितीये, संदीप भाऊंना माहितीये, माझ्या मिस्टरांना माहितीये की त्यावेळेस असं त्यांनी एक छोटंसं दुकान टाकलेलं होतं सावरकर नगरमध्ये. त्यानंतर कदाचित त्यांच्या मेहनतीला फळ रश्मिकांच्या पायगुणाने, उर्मीच्या पायगुणाने म्हणा, त्यांच्या आई वडिलांच्या पुण्याने आज ते अशा परिस्थितीवर आहेत की आज ते स्वतः म्हणजे त्या दुकानांपेक्षा काही पटीने त्यांची प्रॉपर्टी असावी, म्हणजे त्या लेवलचे बिल्डर आहेत. नाशिकचे अगदी प्रख्यात बिल्डर म्हणून असं त्यांचं नाव आहे. अशा परिस्थितीत आणि अशा कुटुंबात जन्मलेली मुलगी, तिला कदाचित सगळ्या त्यांच्या कुटुंबामुळे, तिच्या संस्कारांमुळे आज तिने हा निर्णय घेतला की आज तिचा वाढदिवस ती एका 5 स्टार हॉटेलमध्येही एन्जॉय करू शकली असते. आज त्यांची परिस्थिती अशी आहे की ते आज लाखोनी पैसा एका पार्टीवर उधळू शकतात. पण तसं न करता त्यांनी एम्पथी म्हटले, जसे तांबोळी सर, त्या एम्पथीमुळे तिने आज हा वाढदिवस तुमच्यासोबत साजरा करायचा निर्णय घेतला. हा खूप मोठा निर्णय आहे. 20 वर्षाच्या मुलींनी असा विचार करावा. हा खरोखरच्या संस्कारांचा एक रिफ्लेक्शन आहे, आपण असं म्हणू शकतो. या गोष्टीमुळे मलाही असं खूप आनंद वाटला की आज आपल्यालाही तिथे आमंत्रित केलं गेलं आणि तुमच्यासोबत आज माननीय नरेंद्रजी मोदींची मन की बात पण आम्ही तुम्हाला ऐकवू शकलो. त्याचबरोबर आज योगायोग म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्यायांचीही जयंती आहे. पंडित दीनदयाल उपाध्यायांचं थोडंसं मी सांगते तुम्हाला. त्यांनी अगदी अंत्योदयपर्यंत म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आपण काय करू शकतो, आपण काय देणगी देऊ शकतो, असं या महान आत्म्याचं एक प्रिन्सिपल होतं. आणि त्याच्यामुळे आज आम्ही विचारतोय तुम्हाला की तुम्हाला काय अडचणी आहे, तुम्हाला काय, आम्हाला हे त्यांच्याच प्रिन्सिपल्समुळे हे म्हणजे करावंसं वाटतं की नाही, आज आम्ही कुठेही म्हटलं तरी काही म्हणजे एक मोठा कार्यक्रम घेऊ शकतो. पण आज तुमच्यासोबत येऊन आम्हाला खूप आनंद होतो. खूप असं वाटतं की नाही, आपण काहीतरी एक सॅटिस्फॅक्शन मिळाले, आपल्याला एक त्याचं म्हणजे आम्हाला जे योग्य गोल वाटतो, आमचा उद्देश जो असतो एका जीवनाचा, तो सफल होते कधीतरी. आणि त्याचबरोबर आमच्याकडे अनेक असे जाधव साहेबांसारखे, गायकवाड साहेबांसारखे, अजित भाऊंसारखे अनेक असे लोक जोडले गेलेले, जे खरोखर आम्हाला असं प्रेरणा देतात की नाही, तुम्ही ह्या समाजासाठी काहीतरी करा. ही घटक असे आहेत की त्यांना भरपूर देणारे पण भरपूर आहेत, पण योग्य ते देणं हे पण एक प्रकारचं म्हणजे प्रिन्सिपल असतं. आता 4 ऑक्टोबरला माझ्याही मुलाचा वाढदिवस आहे, तोही मी इथेच साजरा करेन. गायकवाड सर आणि अजित भाऊ, तुम्हाला काय लागलं ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही मानसचाही वाढदिवस तुमच्यासोबतच साजरा करू. आणि हा दरवर्षी करतो आम्ही. माझे भाचे सागर त्यांचाही वाढदिवस त्यांनी इथून सुरुवात केली होती. गेले काही वर्षापासून 2012 पासून कदाचित आम्ही तुमच्याशी जोडले गेलेलो आहोत. पण यापुढेही आपले अशीच नातं राहील याची मी ग्वाही देते. आणि उर्मीला पुनश्च एकदा शुभेच्छा. ती रशियन आहे आणि हॅपी बर्थडे डिअर उर्मी. कीप अप द गुड स्पिरिट.